आम्ही एका वॉटरफॉलला आलोय ज्याचं नाव आहे नो कलिकाई आणि जे विजिबल आहे फॉग असून सुद्धा, म्हणजे या डोळ्यांनी दिसतंय पण मे बी तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये, पण मी बॅक कॅमेराने दाखवण्याचा प्रयत्न. फॉगमुळे ना विजिबिलिटी खूप कमी आहे पण खूप सुंदर आहे. हो मतलब बहुत सुंदर आहे. ह्या वॉटरफॉलची एक स्टोरी आहे, घोस्ट स्टोरी. काय आहे ती माहित आहे, ते आमचे कॅप्टन सांगणार आहेत, सो ते मी रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकवेन. Everybody saw the waterfall now? Yeah. So there is a story behind this, okay? So जिसको भी पता है, don't be spoilers, okay? So as you know, मेघालय is a tribal state ना, okay? So यहाँ पे ना tribals होते थे पहले, अब तो फिर भी houses and all बन गए. Tribals जंगलों में रहने वाले लोग थे, okay, right? So एक lady थी जिसका नाम था, you know the name of the waterfall? What is the name of the waterfall? वो उसका नाम था. कालिकाई. There are 3 words. No, कालिकाई. ओके आप ऐसे याद कर सकते हो. There are the 3 words, तीनों का मीनिंग है. ओके सो इसका जो लास्ट वर्ड है ना, सॉरी लास्ट वर्ड है लिकाई. ओके बेसिकली सो लिकाई इज ए लेडी नेम. ओके जो कि ट्राइबल्स में थी. ओके सो मैरिड थी वो. ओके शी हैज ए डॉटर आल्सो. ओके बट आफ्टर सम टाइम्स उसका जो हस्बैंड था ना वो मर गया. ओके बट वो इंडिपेंडेंट वूमेन थी. ओके स्ट्रॉन्ग वूमेन थी, सर्वाइव कर रही थी विद हिज डॉटर. ओके हर डॉटर. ओके अच्छा चल रहा था. बट वो होते हैं ना रिलेटिव्स एंड नेबर्स कि नहीं शादी करो ये वो तेरी हेल्प होगी, एक अच्छी अपब्रिंगिंग मिलेगी तेरी डॉटर को एंड ऑल. सो लाइक दैट तो प्रेशराइज किया उसको. ओके सो इन द एंड लिकाई मान गई. ओके एंड शी मैरिड विद अनदर गाय. तो उसका जो न्यू हस्बैंड था ना वो उससे तो बहुत प्यार करता था, लिकाई से तो बच्चे से नहीं करता, बट उसकी बेटी से नहीं करता था. ओके every time like he ignored the daughter. Okay never spent like time with the daughter. Never. Okay so, okay this is the scenario. Okay so one day Likai going to the forest for some works. Okay like for like पानी लेने या लकड़ी काटने कुछ भी हो सकता हो. Okay so वो आफ्टरनून में आती है. Okay so क्या देखती है कि आज है ना उसके हस्बैंड ने like वो कुक कर रहे हैं उसके लिए. Okay so उसका वेलकम करता है और बहुत ही प्यारे वे में करता है. इससे पहले like वहाँ वो प्यार करता था वो भी, बट इतना वो नहीं था, वेलकम ही नहीं था. ओके तो बहुत ही प्यार है, वेलकम वे में उसका वेलकम कर रहा है. वो आई है उसको बोलता है कि आज हम लोग साथ में करेंगे, आप बैठो मैं अभी बस सर्व करने वाला हूँ. ठीक है जाता है किचन में, सर्व करता है, दोनों साथ में बैठ के एक अच्छा सा लंच करते हैं. मीट एंड कपल गोल्स बेसिकली. ओके तो वो करते हैं तो बीच में पूछती है लिकाई उससे कि यार वेयर इज़ माई डॉटर. तो वो बोलता है बंदे उसका हस्बैंड कि यार वो तो ना बाहर खेलने गई हुई है. ठीक है उसने ये बोला था उसको. ओके सो दोनों ने अपना लंच इन्जॉय किया, सब कुछ अच्छा रहा. ठीक है उसके बाद जब वो खाना खत्म होने के बाद वो लेके गई ना बर्तन, और वॉश बेसिन में डाल देना हम लोग वॉश करने के लिए, सिंक में. सिंक बेसिकली हाँ राइट. उस समय में सिंक कहाँ था, वॉश बेसिन लाइक कुछ भी जो एरिया था जहाँ पे वो लाइक उनका हाँ क्लीन कर ले, जहाँ पे वो करते थे यूजुअली एवरीडे. ओके तो उस पॉइंट पे जाके रखते हैं तो क्या देखते हैं कि थोड़ी साइड में ना एक छोटी सी बच्चे का नाखून है. लाइक नेल्स. तो शी saw the nails. ओके तब उसको क्लिक हुआ थोड़ा सा. वो जाती है वापस अपने हस्बैंड को बोलती है वेयर इज़ माई डॉटर. तो उसका हस्बैंड सेम वही रिप्लाई कि वो तो बाहर खेलने गई है. ठीक है सो उसको फिर फोर्सफुली पूछती है उससे कि वेयर इज़ माई डॉटर प्लीज़ टेल मी, आई नो आई सॉ हर नेल्स, प्लीज़ टेल मी वेयर इज़ माई डॉटर. एंगरली एग्रेसिवली फिर आस्क. सो इन द एंड उसका हस्बैंड बता देता है कि जो आज हमने लंच किया था ना मेरी बेटी का था, मैंने तेरी बेटी को काटा, पकाया और खा लिया हम लोग. ओके अब लिकाई देखो यार वो जो उसको पता लगा ना चीज़, उसको बहुत बड़ा झटका लगा. उसने अपने हस्बैंड को तो कुछ नहीं बोला, वो सीधा आई उस पॉइंट पे. अच्छा एंड शी जंप्ड. वो वाला पॉइंट और उसने जंप कर दिया. ऊपर से नो मींस का होता है जंप, नो मींस जंप. और फ्रॉम इन मेघालय रिप्रेजेंट करते हैं लाइक टू शो द रिस्पेक्ट टुवर्ड्स द वुमन. ओके यहाँ पे आप बैंक्स का नाम देखना, द का HDFC बैंक, द का स्टेट बैंक. ओके यहाँ पे वुमेन को रिस्पेक्टफुली लाइक शो करने के लिए, रिस्पेक्ट शो करने के लिए का वर्ड यूज़ करते हैं. सो दिस इज नो का लिकाई मीन्स लिकाई का जंप. जंप का लिकाई. लिकाई इज द नेम ऑफ द लेडी. ऊपर से नीचे जंप कर दिया था. डरावना है. सॉरी सो दिस इज द स्टोरी गाइस. ओके नाउ फील द वॉटरफॉल. नाउ होती वॉटरफॉलची आणि मला हा एंड बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता. आणि
ही स्टोरी ऐकल्यानंतर पूर्ण परसेप्शन चेंज झालं, कारण आपण बघून खूप एन्जॉय करतो, पण त्या बाईला काय वाटलं असेल ना जेव्हा तिने तिच्याच मुलीला खाल्लं आणि ते गिल्ट आणि इथून तिने जम्प केलं असेल. ओ गॉड, सॅड. तुम्हाला माहितीच आहे मी ह्या पॉइंटला पोहोचले. इकडे आम्ही फोटोज पण काढले आणि त्याने स्टोरी पण सांगितली, ती तुम्ही ऐकली. समोर शॉप्स आहेत. शारदा दीदी चलो, समोर शॉप्स आहेत ते जरा एक्सप्लोअर करूया. आणि माझे आता जे फ्रेंड्स झालेत ते पण आहेत माझ्यासोबत. सो काही घ्यायचं की नाही हे माहीत नाही, पण जरा जाऊन बघूया. काही आवडलं तर घेऊ शकतो. हे इथे शॉप्स आहेत छोटे छोटे. इसको क्या बोलते हैं मुझे पता, ये खट्टा होता है ना? इस ये तो वहाँ मिलता है. क्या होता है ये? कामरांगा बोलते हैं हम लोग. अच्छा, फ्रूट्स आहेत इकडे. हे ऑरेंज ॲपल. आतमध्ये बॅग्स आहेत. लोणचं आहे इकडे. वेगवेगळी लोणची आहेत. बॅम्बू शूट्स ना. आणि आतमध्ये बॅग्स वगैरे आहेत. मॅग्नेट्स आहेत. ते तर शेवटच्या दिवशी पण मिळेलच मला शॉपिंग करायला. बॅग्स. वाव, किती सुंदर बॅग आहे बघा. वाव, मला ना हे खूप आवडलंय सी. आणि हे सेम वुडन मध्ये पण आहे त्यांच्याकडे, दाखवते. इकडे ना नेटवर्क नाहीये त्यामुळे जीपे चालत नाहीये. आणि बॅग मध्ये कॅश आहे ते बघते जाऊन. आणि हे बघा इथे बांबूचा खूप वापर केला जातो, कारण फार्मिंग खूप प्रमाणात होते बांबूची सगळे. आणि हे हेअर स्टिक, ह्याच्यात मनी लागलेत आणि ह्याच्यात मनी नाही आहेत. बांबू बास्केट. ही बघा सुपडी आपली. दालचीनी. ॲपल प्लेट. इधर का 180. ओके. इधर का 70 का 50. ओके. इधर का 150 120. ओके. मी ना हे घेते, 2 घेते ॲक्च्युली. गौतम बुद्ध. आणि हे बघा हे किचन युटेन्सिल्स. अहो हे बघा बांबू कप्स. वा 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 वा, व्हेरी नाईस. सी दिस. आणि हे बघा बांबू आयटम्स खाली. कॉइन पर्स. बॅग्स. आणि हे सगळं बांबू स्टफ. बास्केट. ते बास्केट. हे हँडी बास्केट्स. केटल. फ्लावर वास. आणि हे बघा हे बेल्स आहेत. हे मॉनेस्ट्रीमध्ये असतं. हे मॉनेस्ट्रीमध्ये असतं. आणि हे बघा पर्सेस आहेत. स्लिंग बॅग्स. ह्याला स्टार फ्रूट असं काहीतरी म्हणतात. मी खाल्लंय. इतका आंबट है. ओ गॉड, इतका आंबट है, पण मस्त है. कैसा लगा आपको? बहुत अच्छा. और खट्टा. बहुत खट्टा भी है. मी ना ते मॅग्नेट घेणार आहे, परत येऊन घेते. गाडीतून पैसे काढते आणि घेते बस. थँक्यू. पैसे गाडी में. हेलो, तर आता आम्ही आमच्या 3rd पॉइंटला पोहोचलो. ये पॉइंट का नाम क्या है? वेलकम टू फॉल्स. वेलकम टू लिंक्सियर फॉल्स. सो हे आहे वॉटरफॉल. आणि आता ना इथून आम्ही वॉटरफॉलकडे चाललो आहे. तिकडे जायला 20-30 स्टेप्स खाली उतरावे लागतात. आणि हे लोकेशन बघा, मस्त आहे ना, खूप सुंदर आहे. आणि इथे इंस्टाग्रामेबल पिक्स येतील. इथे ना डिरेक्शन बोर्ड्स दिलेत. अँड शी इज शारदा. हे खूप सुंदर आहे. आणि ह्या सेल्फी स्टिकमुळे ना माझं ब्लॉगिंग खूप इझी झालं आहे. अँड सी द व्ह्यू. पायऱ्या खूपच डेंजर आहेत, तर मी जरा आरामात चालते. तुम्हाला दाखवते. पायऱ्या बघा, म्हणजे छोट्या पण नाही आहेत आणि खूप मोठ्या पण नाही आहेत. तर 2-2 पाऊल पुढे जावं लागणार. राइट साइड भाई. ब्रो राइट. फर्स्ट गो राइट. ओ वाव, मी तुम्हाला ना बॅक कॅमेराने व्ह्यू दाखवते. वा वा. हे बघा इथे
इथे आहे वॉटरफॉल ॲक्च्युली आणि वे टू द बॉटम ऑफ वॉटरफॉल. दिस इज इकडे पोहोचले आहे बघा पाणी आणि काही लोक आंघोळ करतायत. पण मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळा व्ह्यू दाखवते. खूप मस्त आहे हे. इनफॅक्ट ह्या बाजूला कोणीच नाहीये म्हणजे माणसं नाही आहेत. पण इथे थोडंसं पाणी जास्त आहे त्यामुळे आता पाय टाकून बसणार आहे पाण्यात. आई बहुत ठंडा है पाणी. इथे लाईफ जॅकेट ठेवलंय आणि ती माणसं आता गेली आहेत. पाणी किती क्लिअर आहे बघा. आणि आता ना मी दगडावर उभी आहे पाण्याच्या मध्ये आणि हे मागे पाणी बघा. अमेझिंग आहे हे वॉटरफॉल. खूप गर्दी पण नाहीये आणि इथे जनरली पाणी असतं म्हणजे पावसाळ्यात. पण आता विंटर असल्यामुळे पाणी थोडं कमी आहे. पण आम्ही खूप एन्जॉय करतो आणि पाण्याचं टेम्परेचर म्हणजे बापरे खूप जास्त थंड आहे पाणी. अँड वी आर ऑल एन्जॉईंग. मजा येते. मागे पण आमचे जे को ट्रॅव्हलर्स आहेत ते तिकडे मागे व्हिडिओ फोटोज काढतायत. सो दिस इज हाऊ इट इज. मजा येते. आता आम्ही ना एक दुसऱ्या वॉटरफॉलकडे चाललोय जिकडे केअरफुल जिकडे मेडिसिनल वॉटर आहे. सो 2 मुली तुषार आणि अजून एक मुलगा आणि मी असे आम्ही चाललो आहे आणि बाकी इकडे बसलेत मागे. सो आता इथून आम्ही वॉक करायला सुरू करतोय. जिकडे मेडिसिनल वॉटर आहे ना तिकडे चाललोय. म्हणजे आमच्या ग्रुपचा एक मुलगा पाणी पिऊन आला तिकडून आणि छान आहे. आणि इकडे पण काही लोक होते त्यांनी सांगितलं की ते थोडंसं पाणी पिऊन आलेत. सो जरा वेगळं पण एक्सप्लोर करूया काहीतरी. शुभंकर ही इज टेकिंग अस टू मेडिसिनल वॉटरफॉल. तिकडे जाऊन थोडंसं पाणी प्यायचं विच इज गुड फॉर हेल्थ. आमच्या ग्रुपवाले आधीच आले तिकडे. हे बघा ये तुषार है ना यहाँ का पानी पी गया एक्चुअली वहाँ का पी. आता मी खाली चालले जिकडे शुभंकर गेला कारण तो पिऊन आला आधी आणि ते पॉइंट तिकडे. सो लेट्स गो. मी चप्पल काढून देते. चप्पल घालून मला जास्त डिस्टर्ब होत आहे. I don't know how it's sweet, but it's sweet. It is? It is. This is a medicine water. कंदे कदई काउम दवाई. स्वीट नहीं है पर जो हम घर पे पानी पीते हैं ना बिल्कुल वैसा है. तो भी यहाँ पे पानी पी लेते. तुम्ही पण या आणि मज्जा करा आणि हे मेडिसिनल वॉटर प्या. आणि हे आमचं पर्सनल वॉटरफॉल आहे. सो यू कॅन सी नोबडी इज देअर एक्सेप्ट फॉर आवर ग्रुप. आणि आता आम्ही इकडून निघालो मेडिसिन वॉटर प्यायलो. आता चाललोय टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये. आणि आता ना मी माझे काही सेल्फी व्हिडिओज आणि फोटोज घेतले कारण प्रत्येक वेळेला कोणाला तरी सांगणं जरा बरं नाही वाटत. पण ठीक आहे. आता मी चालली ह्या पायऱ्या चढून पुन्हा वर. आता डिरेक्टली वर जाऊन भेटते कारण मला तर दम लागेल. तर आता आम्ही निघालो इकडून आणि मला खूप प्युके शोध होता म्हणून मला हे लेमन दिलं त्या शॉपवाल्या दादांनी. अँड इकडचं लिंबू आहे ना खूप आंबट नाही आहे म्हणजे असं थोडं संत्र्यासारखं आहे गोड आंबट. आणि ते बोलले की जरा जरा वेळात ते खात राहा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि आता मी जेवणार नाही. आता आम्ही लंचसाठी चाललो आहे आणि लंच लोकेशन आहे 15 to 20 minutes. आणि आता रस्ता असा खडबडी आहे त्यामुळे ब्लॉग बंद करते आणि पुढे गेल्यावर परत ब्लॉग करते. बाय बाय. आम्ही आमच्या लंच पॉईंटला आलो आहे. मी बॅग घेतली राहुलकडून कारण मी आधी उतरलेले कॉज मी पुढे बसलेले म्हणून. आणि आता मला माझे फोन्स चार्ज करायचे आहेत. हा आयफोन पण चार्ज करायचा नाही तर ब्लॉग बनणार नाही. आणि इथे पण व्ह्यू खूप छान आहे.
लंचसाठी इथे जायचं आहे आम्हाला. अँड आता सगळे उतरले. सो हे बघा, हे ऑरेंज रूट्स लिहिलं आहे ना, इकडे आहे आपलं लंच. रेस्टॉरंट आहे वर, सी ऑरेंज रूट. हे आहे रेस्टॉरंट. हे हा मेन्यू आहे यांचा. हे बघा, हा मेन्यू आहे. आणि ह्या हॉटेलचं या बाजूचा व्ह्यू बघा, फ्लावर्स किती सुंदर आहे ना, हे कलरफुल फ्लावर्स. आणि आता ना मी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. सगळ्यांनी जेवण ऑर्डर केलं आहे, मी नाही खाते काही. पण ह्या रेस्टॉरंटची एक खासियत आहे, ते गरम पाणी सर्व करतात. इकडे खूप थंडी आहे त्यामुळे गरम पाणी सर्व करतात. आणि किती थॉटफुल आहे ना, म्हणजे हा थॉट की गरम पाणी सर्व करूया. सो आता माझ्या फोनची बॅटरी पूर्ण गेली आहे, मला फोन चार्ज करावा लागेल. जर नाही तर मग मला दुसऱ्या फोनवर ब्लॉग करावा लागेल. बट एनिवे आता मी जरा ब्लॉग बंद करते आणि थोड्या वेळाने पुन्हा. आता आम्ही इथून निघतो आहे ऑरेंज रूट्समधून. सगळ्यांचं जेवण झालं आहे. अँड लेट्स गेट इनसाइड. मी सगळ्यांना आत पाठवते आणि सगळे मागे जाऊन बसणार आहेत. हॅलो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता आम्ही रूममध्ये आहोत चिरापुंजीला. आता झालं काय मगाशी की माझे दोन्ही फोन डिस्चार्ज झाले, त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं. आणि आता आम्ही रूममध्ये जेवण ऑर्डर केलं, चाऊमिन आणि एक मॅगी. आणि एक चाऊमिन मागवलेलं ते आम्ही डिवाईड करतोय. आणि त्यांनी ना ह्याच्यासोबत सॅलेड दिलंय, कांदा आणि मिरची. मला कळलं नाही की का दिलं असेल, पण मे बी त्यांच्या इकडे ही पद्धत असेल कांदा आणि मिरची देण्याची. पण आता मी हे खाणार आहे आणि मी तर झोपणार आहे. पण खरं तर एक सेशन आहे काहीतरी गाण्यांचं, म्हणजे जरा सगळे गॅदर होणार आहेत एका रूममध्ये आणि काहीतरी मज्जा करणार आहेत. पण मी बघेन, जर मला वाटलं तर मी जाईन, नाही तर मी झोपून जाईन. पण आता हे खाते आणि मग बघते, ब्लॉग जमला तर बनवते, नाही तर उद्या सकाळी बनवते. टिल देन यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे, बाय. हे चाऊमिन आहे आणि हे मॅगी आहे, दोन्ही टेस्ट सुपर आहे. तुम्हाला चाऊमिन टेस्ट करून दाखवते. आणि मॅगी पण खूप छान झाली आहे.